जिथं जिथं म्हातारं फिरतंय तिथं तिथं चांग भलं होतंय. शरद पवारांना ही उपमा दिली गेली आहे. मात्र शरद पवारांचे किती आमदार निवडून येणार? शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या कोट्यातून 86 जागा लढवल्यात. 86 पैकी किती जण आमदार होणार तेच या व्हिडिओत बघूयात. पहिलं नाव येते ते रोहित पवारांचं कर्जत जामखेडमधून, दुसरं नाव रोहित पाटलांचं तासगावमधून, तिसरं नाव येतं ते बीडमधून संदीप क्षीरसागर यांचं, चौथं नाव त्या ठिकाणी येतं किनवटमधून प्रतापराव जाधवांचं, पुसदमधून शरद मस्कड यांचं नाव येतं, त्यानंतर करंजामधून नायक पाटणी, आर्वीमधून काडे, त्यानंतर हिंगणघाटमधून वडाळे, हिंगणामधून भांग यांचं नाव, तुमसरमध्ये वाघमारे, कठोलमध्ये अनिल देशमुख, अहेरीमध्ये भारती आत्रम, पुसदमध्ये सुद्धा तेच. त्यानंतरच्या जागा ज्या जिंकू शकतात, त्यानंतर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, हडपसरमध्ये प्रशांत जगताप, त्यानंतरच्या जागा म्हणजे वाई, जुन्नरमध्ये शेरकर, त्यानंतर अणुशक्तीनगर, मुंब्रा, शहापूर, दिंडोरी, येवला, भोकर, बदनापूर, घनसावंगी, जिंतूर, कागल, इस्लामपूर, माळशिरस, चिपळूण, शिराळा, म्हाडा, कर्जत जामखेड, करमाळा, पारनेर, कराड, खानापूर, त्याबरोबरच म्हणता येईल आपल्याला अनेक जागा आहेत अशा ज्या जिंकण्याची कॅपॅसिटी शरद पवारांची. आणि शरद पवार नक्कीच शेवटच्या काही दिवसांमध्ये सुद्धा डाव टाकू शकतात. एकूणच शरद पवार यांनी लोकसभेत एक स्ट्राईक रेट ठेवला होता, 10 जागा लढवल्या होत्या, 8 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा सांगण्यात असं येतं की 86 जागा लढवत जवळपास 45 ते 48 जागा शरद पवार जिंकू शकतात. आता तुम्हाला काय वाटते, खरंच किती जागा जिंकतील शरद पवार? सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.